मेट्रो हायटेक कोऑपरेटिव्ह टेक्सटाईल पार्क लिमिटेड 5 स्टार MIDC कागल येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने अवघ्या काही दिवसात छडा लावला असून एकूण 18,50,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दिनांक 20 जुलै 2025 रोजी पहाटेच्या सुमारास कंपनीच्या प्लॉट नंबर 110-111 मधून 3,68,000चं शिलाई मशीन व स्टँडचा माल चोरीला गेला होता। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार LCB कडून समांतर तपास चालू होता। तपासाचा वेग आणि सखोलता, तांत्रिक माहिती आणि CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी ट्रॅक कोल्हापूर ते कराड रस्त्यावरून हॉटेल 2627 जवळ थांबवून कारवाई केली। ट्रकमधून ज्युकी ब्रँडच्या 29 शिलाई मशीन, 9 लोखंडी स्टँड आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा एकूण 18,50,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। यामध्ये शफातुल्ला हबीबुल्ला खान वय वर्ष 55 मुंबई, विजय कुमार नारायण सिंग वय वर्ष 40 उत्तर प्रदेश, अफजल नजीबुल्ला खान वय वर्ष 33 राहणार सातारा या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले। दिनांक 20 जुलै 2025 रोजी गोकुळ शिरगाव येथील मेट्रो हायटेक या कंपनीमधून शिलाई मशीन व शिलाईचे स्टँड असा जवळजवळ 3.5 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। सदरची चोरी ही पत्र्याचं शेड उचकटून व गोकुळ शिरगावच्या MIDC मध्ये झालेली असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या। सदरचा प्रकार हा MIDC मध्ये चोरी झाल्यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथकं तयार केली। त्याचप्रमाणे गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे 1 पथक देखील तयार करण्यात आलेलं। त्यांनी समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार लखन पाटील, दीपक घोरपडे, प्रवीण पाटील यांना व संजय कुमार यांना गोपनीय माहिती मिळाली की आज रोजी एक ट्रक जो चोरीस गेलेला माल आहे तो घेऊन पेटनाका या ठिकाणी चाललेला आहे अशी माहिती मिळाली असता PSI मोरे व त्यांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं। त्यांनी त्या वाहनास अडवून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये 30 शिलाई मशीन व 18 स्टँड हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा व गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन यांना यश प्राप्त झालेलं आहे। जवळजवळ यामध्ये एकूण 18 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे व जो चोरीचा टेम्पो होता त्यास देखील जप्त करण्यात आलेला आहे। सदरचे आरोपी हे गोकुळ शिरगावमधीलच एक MIDCतील एक सिक्युरिटी गार्ड आहे दुसऱ्या कंपनीचा, तो त्याची मुख्य सूत्रधार असून त्याने सर्व ही माहिती पुरवली व त्या अनुषंगाने मुंबई येथील शफीतुल्ला खान हा आरोपी व सातारा येथील एक टेम्पोचा चालक अफजल नबीबुल्ला खान या तिघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। यामध्ये अजूनही उर्वरित आरोपी असून यांनी आणखीन माल चोरल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने देखील त्यांच्याकडून तपास करून उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्याची प्रक्रिया सुरू आहे।